आला की वेध लागतात तेल लोणच्यांचे. पण प्रत्यक्ष घरात लोणचं बनवण्यासाठी सर्वांनाच वेळ देता येणं शक्य होतच असं नाही. म्हणून लोणचंच खायचं नाही असं थोडीच आहे. या समस्येचं निराकरण आपल्या जुन्या पिढीतील स्त्रियांनी कित्येक वर्षांआधीच करून ठेवलंय. झटपट तयार होणारी लोणची. या श्रेणीतील कैरीच्या लोणच्याचा एक प्रकार आज आपण बनवणार आहोत. चला मग आज बनवूया गरम मसाल्यातील कैरीचे लोणचे. गरम मसाल्यातील कैरीचे लोणचे बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 कच्ची कैरी, 7 ते 8 काळी मिरी, 7 ते 8 लवंगा, 1 मोठी वेलची, 2 तमालपत्र, 1 जावित्री, 1 चक्री फूल, अर्धा चमचा मेथी दाणे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल मिरची पूड, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग, गुळाचा 1 लहानसा खडा, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम पॅनमध्ये तेल तापवा व तापलेल्या तेलात एक एक करून सर्व अख्खा गरम मसाला घाला आणि खमंग सुवास सुटेपर्यंत भाजून घ्या. यानंतर या तेलात हिंग, हळद व मिरची पूड घालून हा मसाला 2 मिनिटं भाजा. दोन मिनिटांनंतर यात बारीक चिरलेल्या कैरीच्या फोडी घाला. वरून यात चवीपुरतं मीठ व गुळाचा खडा घाला आणि थोडंसं पाणी घालून ही कैरी 2 मिनिटांसाठी शिजू द्या. दोन मिनिटांनंतर गुळाचं पाणी झालेलं दिसेल. आणि हा मसाला छान जमून आला की गॅस बंद करा. चार ते 5 दिवस हे लोणचं फ्रीजमध्ये छान टिकते व हे लोणचं बरणीत भरून ठेवा. तर मग नक्की करून पहा झटपट तयार होणारं तिखट गोड चवीचं गरम मसाल्यातील कैरीचं लोणचं.